तो आज हम लोग जा रहे हैं सीधा जोगेश्वरी है जेजुरी इट्स नॉट अ जोक। 4 दिवस आहे ना बिना हळदची भाजी खायला, कारण तोंडाला अख्खी हळद गेली पाहिजे. आज हम लोग जा रहे हैं सीधा जोगेश्वरी है जेजुरी इट्स नॉट अ जोगेश्वरी. सॉरी गाइस. वेलकम टू प्रज्ञास डायरी. आज आम्ही चाललोय जेजुरीला. तर या बघा कसं आम्ही ट्रॅव्हल करतो, तुम्हाला काय काय व्ह्यूज दाखवतो, कसं काय करतो. आम्ही मजा करणार आहे, काय करणार केवरा, कारण आम्ही जे मजा करणार तुम्ही पण बघू शकता. मग तुम्ही पण तिथं फिरायला जावा. ओ माय गॉड बाबू, आपण अमेरिका लंडन नाही चाललोय असं मला वाटतं. इट्स जस्ट अ जेजुरी. अरे यार दीदी, आवाज करा ना, आवाज. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही निघाले खंडोबाच्या जेजुरीला. मामींनी काहीतरी नवस केला होता, तोच पूर्ण करण्यासाठी आज मामा मामी आजीसोबत आम्ही भावंड निघालो आहोत जेजुरीसाठी, एक छोट्याशा धमाल ट्रिपसाठी. आमच्या भावंडांमधून 2 मेंबर मिसिंग आहेत. त्यांना जॉबमधून सुट्टी न भेटल्या कारणामुळे ते आमच्यासोबत येऊ शकले नाही. अचानक प्लॅन झाल्यामुळे जे फ्री होते ते सगळे निघाले. बाकी ज्यांना सुट्टी नाही भेटली ते येऊ शकले नाही. आम्ही त्यांना खूप मिस करणार आहोत. आम्ही आता डोंगराळ रस्त्याने चाललेलो आहोत. बघा किती मस्त रस्ता आहे, एकदम नागमोडीवर. दोन्ही बाजूंना फक्त डोंगरच डोंगर. रस्ता खूप छोटासा आहे आणि एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. याच रस्त्याला जाताना आम्हाला एक महादेवाचं मंदिर लागलं. आम्ही इथेही उतरून दर्शन घेण्यासाठी थांबलेलो आहोत. डोंगरावर मंदिर, आजूबाजूला डोंगर, खूप छान आणि प्रसन्न वातावरण वाटतंय. मंदिर खूप मोठं आहे. आपल्या मुंबईला असं मंदिर खूप कमी बघायला भेटतं, मोठं मंदिर. आणि आजूबाजूचं जे नेचर आहे, आजूबाजूचं एन्व्हायरमेंट आहे, ते पण खूप खूप छान दिसतंय. अगदी ढगाळ वातावरण वाटते. असं वाटतं की धुकी आहेत. एकदम उंचावर हे मंदिर आहे आणि इथून खाली जे आजूबाजूचं जे वातावरण दिसतंय ते खूप खूप सुंदर दिसतंय. आम्हाला इथे खूप छान वाटलं. काय पडायला होतं सनी देव येतो. विहीर आहे ती, किती खोल आहे बघ ना. बापरे, आरूचा उत्साह बघू शकता वडापावला बघून. प्लेट नाही का? प्लेट एक प्लेट आहे ना. बकरा किती आहे? बकरीची आहे बघ. मेंढा आहेत. वर जाण्याआधी थोडीशी पेटपूजा करण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत. साई छाया मिसळ हाऊस. आलू नको ठेवू मग. आदू इथे बघ, आदू इकडे बघ. आम्ही वर जायला निघालो आहोत. त्याआधी थोडी खरेदी करून घेतली. भंडारा, खोबरं, ओटी, अजून काही सामान जे लागणार असेल वरती ते सगळं इथे यांनी घेतलेलं आहे. आरू जवळून दिली. मीत किती छान वाजवते बघा. सुरुवात झालेली आहे गड चढण्याची.
मुला बाळांना घाल करा, गजर मान्य आज नाव का तुमचं सकाळी परिवार मुलं बाळ परिवार सुखाचा राहू दे देवा हरिओम मल्हारी जगदाना संत हरी जगद्गुरु हरी माता कांत वंदे हरी या ज्ञान रूपी दोष माता व्हायचं म्हणा मा सदा आनंदाचा जय मल्हार. म्हणा खंडोबाराया आल्या पाहिला श्रेष्ठ मुलाबाळांना घेऊन परिवाराच्या सुखासाठी विराकडा जाण्यासाठी भंडार पूजा हात पावली निवड नारळ अन्नदान सही देवपूजा पावन करून घे. खंडोबाराया भरभराट होऊ दे, घरात लक्ष्मी राहू दे, हाता पायला बोल दे, मुलं बाळ किती ठेव मामीला उचलण्याचा प्रयत्न केलेला होता मामाने, पण मामाला काही जमलं नाही. बस बस बस. तुला उचलतो तर वर चढत असताना पायऱ्यांवर ही लोक बसलेले असतात. त्यांच्याकडे कॅमेरे असतात, काही फेटे असतात, तलवार आणि काही घोडा वगैरे असं काही असतं. हे लोक छान असे पोज वगैरे सांगून फोटोज काढतात आणि आपण वरून रिटर्न खाली येत नाही तोपर्यंत हे आपले फोटो तयार करून ठेवतात. तर आम्ही सुद्धा यांच्याकडनं फोटो काढून घेतले, मामा मामी आजी आणि आम्ही सगळ्यांनी एक फॅमिली फोटो पण काढला. छान वाटलं. आपले हिरो कुठे गेले दोन्ही? अर्ध्या पायऱ्यात चढण्यातच सगळे दमलेत. मी ना दमला ताई बघा सगळ्यात पुढे. मग ताई नाही ताईची एनर्जी लेवलला कोणी मॅच नाही करू शकत. आता आम्ही पुन्हा वर आलोय. बघा किती छान वाटतंय. सगळीकडे हळदच हळद आहे. जेजुरीला सोन्याची जेजुरी म्हणतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल का, कारण इथे सगळीकडे हळद म्हणजेच भंडारा उडवला जातो म्हणून. सगळ्यांची पावलं चाललेली आहेत. जय मल्हार. मागे बर टक्कर झाली. सर्व जाण चल ना भरती जाऊ. चला आपण. आता चोरडा खाल्लाय मीतने. तरी माझा आवाज चालू नाही. सरळ रस्त्याने जायला कंटाळा येतोय म्हणून दिलं. वाव. बाप मरतो काय मी हा यो म्हणतात मी घालू काय? माझ्यावर चला. जेजुरीला हळद का उधळली जाते तुम्हाला माहीत आहे का? ॲक्च्युली जेजुरीला हळद उधळण्याची परंपरा ही खूप जुनी आहे. येडकोट झालो मी. जेव्हा खंडोबाचा विवाह म्हाळसा आणि बाणाई या 2 पत्नींसोबत झाला, या विवाहाच्या आनंद उत्सवात हळद उधळली गेली. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. आपली श्रद्धा आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आजही इथे भंडारा उधळतात, म्हणजेच हळद उधळतात. त्यामुळे जेजुरीला सोन्याची जेजुरी असं म्हणतात, कारण इथे सगळं काही हळदीमुळे सोन्यासारखं झळकतं. 4 दिवस आहे ना बिना हळदची भाजी खायला, कारण तोंडाला अख्खी हळद पडली पाहिजे. लक्ष दे. इथे ही लोक सगळे मिळून हळद उधळायला गेले आणि आजूबाजूच्या येणाऱ्या लोकांवरच त्यांनी हळद उधळली आहे. इथे सगळ्यांना हळद उधळताना बघून आरू पण सगळ्यांना कॉपी करत सारखं हळद हातात घेऊन उधळत होती. इथे सगळे हळद खेळायला लागले. मीच साक्षीच्या मागे हळद लावण्यासाठी पळतोय आणि इथे बाबू आणि मीतने मिळून साक्षीला हळद लावलेली आहे. हा वाटतं मेन गेट आहे ना, तिथून आपण वर चढलो. पायऱ्या उतरताना सगळे थोडे थोडे दमले होते, म्हणून इथे सगळ्यांनी थोडं 10-15 मिनटं विश्रांती घेण्यासाठी बसलेले आहे. छोडंसं दे मला. सगळे पेढा खात आहेत. आम्ही सगळ्यांनी पेढा घेतलेला आहे. कोणता पेढा आहे का? छान लागतोय. मावा
पायऱ्या उतरलो आणि आम्ही इथे आता पोचत आलेलो आहोत खाली. शेवटच्या हॉटेलमध्ये आम्ही लोकांनी पोटभर मस्तपैकी जेवण केलेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरच्या दिशेने. खूप जोरात पाऊस चालू झाला आहे. कशी वाटली तुम्हाला आमची 1 डे ट्रिप जेजुरीची? नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशीच खूप सारी मस्ती आणि एन्जॉय बघण्यासाठी आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू.